नमस्कार. आजचा विषय मेहनत दोघांनी सारखीच केली. मग एक यशस्वी आणि दुसरा थकलेला का? व्यवसाय मेहनत नाही तर योग्य दिशेने घेतलेले निर्णय जिंकतात. अरे, तू 5 वर्षांनी दोन मित्र एका बिझनेस कॉन्फरन्स मध्ये भेटले. दोघांनीही एकाच वर्षी व्यवसाय सुरू केला होता. एकाने साधा शर्ट घातला होता, चेहऱ्यावर आत्मविश्वास, टीम सोबत आला होता. दुसरा फोनवर बोलतच आत आला. हो, पेमेंट उद्या करतो. हो, कस्टमरला मीच कॉल करतो. हो, स्टाफ आज पुन्हा आला नाही, फोन ठेवला आणि हसत म्हणाला, यार, बिझनेस म्हणजे डोकेदुखी झाली आहे. पहिला मित्र शांतपणे विचारतो, दुकान मोठं झालं की फक्त समस्या? तो प्रश्न ऐकून काही क्षण शांतता पसरते. दोघांनीही सारखीच मेहनत केली होती. दोघेही रोज 12-12 तास काम करत होते. दोघांनीही कर्ज घेतलं होतं. दोघांनाही ग्राहक मिळत होते. मग एकाचा व्यवसाय वाढला आणि दुसरा अजूनही प्रत्येक छोट्या निर्णयात अडकला होता. फरक कुठे झाला? नशिबात नाही, पैशात नाही, मेहनतीत बिलकुल नाही. फरक होता अलाइनमेंट मध्ये. म्हणजे दररोज घेतलेले निर्णय व्यवसायाच्या विजनशी जुळत होते का? पहिला मित्र म्हणाला, मी सुरुवातीला एक नियम केला. दरवेळी नवीन संधी आली, मी स्वतःला 3 प्रश्न विचारायचो. ही संधी माझ्या विजनशी जुळते का? यामुळे माझ्या ग्राहकाला खरंच जास्त मूल्य मिळेल का? की मी फक्त दुसऱ्यांना पाहून हा निर्णय घेतोय? अनेक वेळा उत्तर नाही असंच यायचं आणि मग तो शांतपणे त्या संधीला नकार द्यायचा. दुसरा मित्र मात्र प्रत्येक गोष्टीला हो म्हणत गेला. नवीन प्रोडक्ट हो, नवीन सर्व्हिस हो, नवीन मार्केट हो, इंस्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सअप मार्केटिंग, फ्रांचाइज, एक्सपोर्ट, इम्पोर्ट सगळं करायचं. परिणाम, बिझनेस वाढला नाही, गोंधळ वाढला. आज त्याचा दिवस कसा सुरू व्हायचा माहित आहे? सकाळी उठताच व्हॉट्सअप, कस्टमर, सप्लायर्स, जीएसटी, बँक, एम्प्लॉई, सोशल मीडिया, पेमेंट, मीटिंग, प्रॉब्लेम, प्रॉब्लेम, प्रॉब्लेम. रात्री घरी घरी गेल्यानंतर तो म्हणायचा, आज दिवसभर धावलो, पण व्यवसाय एक पाऊलही पुढे गेला नव्हता. पहिल्या मित्राचा दिवस वेगळा होता. तो सकाळी ऑफिसमध्ये यायचा. पहिले 30 मिनिटं फोन नाही, व्हॉट्सअप नाही, मीटिंग नाही. तो फक्त एक प्रश्न विचारायचा, आज अशी कोणती एक गोष्ट करणार आहे जी 5 वर्षांनीही माझ्या व्यवसायासाठी महत्वाची असेल? कधी सिस्टीम तयार करायचा, कधी टीमला ट्रेनिंग द्यायचा, कधी कस्टमरशी बसून त्यांची समस्या समजून घ्यायचा, कधी प्रोसेस सुधारायचा. बाकी सगळं नंतर. दुसरा मित्र आश्चर्याने विचारतो, मग तू इतक्या अपॉर्च्युनिटी कशा सोडल्या? पहिला हसतो आणि म्हणतो, अपॉर्च्युनिटी सोडल्या नाहीत, डिस्ट्रॅक्शन ओळखायला शिकलो. हे ऐकून दुसऱ्याच्या डोळ्यात एक वेगळीच जाणीव दिसते. त्याला लक्षात येतं, तो व्यवसाय वाढवत नव्हता, तो फक्त व्यवसाय चालवत होता. आपण सगळे एक मोठी चूक करतो. आपल्याला वाटतं जास्त काम म्हणजे जास्त ग्रोथ. पण बिझनेसमध्ये ग्रोथ बिझी राहिल्याने होत नाही, क्लॅरिटीमुळे होते. तुमचं कॅलेंडर तुमचा बिझनेस प्लॅन पेक्षा जास्त प्रामाणिक असते. तो सांगतो, तुम्ही खरंच विजनवर काम करता की फक्त फायर फायटिंग करता? त्या दिवशी दुसऱ्या मित्राने घरी जाऊन पहिल्यांदाच कॅलेंडर उघडलं. त्याने स्वतःलाच विचारलं, मी बिझनेस बिल्ड करतोय की फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय? दुसऱ्या दिवशी त्याने 10 कामं कॅन्सल केली, 2 मीटिंग्स पुढे ढकलल्या, फोन सायलेंट केला आणि संपूर्ण दिवस
एक सिस्टम तयार करण्यात घालवला, तो दिवस त्याच्या बिझनेसचा टर्निंग पॉइंट ठरला. कारण एक व्यवसाय एका मोठ्या निर्णयाने बदलत नाही, तो बदलतो दररोज घेतलेल्या छोट्या पण योग्य निर्णयाने. आज तुम्हालाही फक्त 3 गोष्टी सांगू इच्छितो. पहिली, आज तुमचं कॅलेंडर पहा. दुसरी, एक अशी गोष्ट शोधा जी तुम्ही रोज करता पण जी तुमच्या विजनला मदत करत नाही. आणि तिसरी, उद्या सकाळी सगळ्यात महत्वाचं एक काम निवडा. ते पूर्ण होईपर्यंत बाकी बाकी जग थांबू द्या. कारण व्यवसायात यश जास्त मेहनत करणाऱ्यांना मिळत नाही, योग्य गोष्टीवर सातत्याने मेहनत करणाऱ्याला मिळतं. आणि लक्षात ठेवा, व्यवसायात सर्वात मोठा शत्रू कॉम्पिटिशन नाही, तो म्हणजे तुमचा विजन पासून रोज थोडं थोडं दूर जाणं. ज्या दिवशी तुमचे निर्णय तुमच्या मूल्याशी, तुमच्या विजनशी आणि तुमच्या ध्येयाशी जुळू लागतात, त्या दिवशी बिझनेस फक्त ग्रो होणार नाही, तो टिकणारा ब्रँड बनेल. धन्यवाद.